नाहीत मला येऊन भेटतात, उद्धवजी हा मतदारसंघ सोडू नका, आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा 100% आपण जिंकणार. म्हणजे विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ कधी आपण लढलेले नाहीत तिथले शिवसैनिक येऊन भेटतात, उद्धवजी यावेळेला आपली लाट आहे, आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे, विल्हेवाट. तुम्ही कोणी उमेदवार द्या, लोक तुमच्यावरच्या प्रेमाखातर तो विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असं आज वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये आपण यांच्या तोंडी लागायचं, यांच्या तोंडी लागण्यामध्ये त्यांचा तोच तर आहे. म्हणजे कसा आहे बघा डाव, हा जो भाडोत्री जनता पक्ष आहे, कारण तो जो होता अटल बिहारी वाजपेयीजींचा तो भारतीय जनता पक्ष होता, सुसंस्कृत होता. आता हा सगळा भाडोत्री जनता पक्ष आहे किंवा भाडखाऊ जनता पक्ष आहे म्हणा. यांच्याकडे नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत, म्हणून सगळे आजूबाजूने आणतायत. आणि कालच्या सभेमध्ये मी सहज बोलता बोलता सुचलं ते सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही योजना आहेत, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री अमुक योजना, प्रधानमंत्री तमुक योजना, तशी अजून एक त्यांनी योजना काढली, आले तुमच्यापर्यंत, भ्रष्टाचारी अभय योजना. भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं, आम्ही तुम्हाला अभय देतो, हे मोदी गॅरंटी आहे, हे मोदी गॅरंटी आहे. या असल्या गॅरंट्या तुम्ही देता. 2014 सालापासून आम्ही तुमचं हे तेच रडगाणं ऐकतोय, विकसनशील भारतासाठी, विकसनशील भारतासाठी. ते पूर्वी तो ग्रामोफोन होता, मला आठवते माझ्या लहानपणी, माझ्या काही जुन्या पिढीतल्या लोकांच्या लक्षात असेल, रेकॉर्ड असायची, रेकॉर्ड, आणि त्याला ते पिन लावायची, तो HMVचा कुत्रा असायचा, हिज मास्टर व्हॉइस. तसे त्यांचे काही अंधभक्त आहेत, मग ते जे काय सांगतात ते ऐकायचं, पण ती रेकॉर्ड असं असायची की कधीतरी अडकायची आणि अडकली का पुढे जायचीच नाही. आता शिवसेना प्रमुखाने त्या काळामध्ये जे काय बोलले होते ते मी नाही बोलू शकत, कारण ते गाणं कसं अडकायचं, ती गाण्यातली नेमकी ओळ अडकल्यावरती त्याचा अर्थाचा अनर्थ कसा व्हायचा ते शिवसेना प्रमुख सांगायचे. तशी यांचे रेकॉर्ड अडकले 14 पासून. 2014ला काय सांगितलं, 2019 साली बघा काय होईल, 19 साली काय सांगितलं, 2024 साली बघा काय होईल, झालं काहीच नाहीये.